हा लास्टचा व्हिडिओ आमचा बरं काय. आजपासून व्हिडिओ काही येणार नाही, तर लास्टच हिला पण बघून घ्या. ही काय म्हणली मला अचानक माहितीये का, लास्टचा का मरणार आहेत का. माझं टेन्शन मलाच माहितीये, तिला काय माहित नाही, त्यामुळं ती तशी म्हणते. त्रिशा इकडे ये पळ. तर खरंच मी आता जसं बोललो ना की हा आमचा लास्टचा व्हिडिओ तसाच, आणि नाही व्हिडिओ वगैरे बनवणार नाही आता इथून पुढं. मी खरं तर तुमच्या एवढ्या जणांच्या प्रेमाच्या लायकीचाच नाही, त्यामुळं तुला खोटच वाटतंय काही परत येऊन बघते इकडं अशी उभा राहून. नाही लास्टचाच व्हिडिओ आहे खरं हा. ये तू पण अशी सारखं म्हणायची व्हिडिओ मला नका घेऊन, मला नका घेऊ. ये इकडं. येते काय ये तिथं काय बस उभा राहून ऐक, ती इकडे येऊन ऐक. मराठीतच बोल जे पण काही बोलायचंय तुला ते. मला पण असं वाटतंय कुठंतरी की बाबा नाही मी एवढा माणसांच्या प्रेमाच्या लायकीचा नाही, आणि त्यामुळं व्हिडिओ काही मी बनवणार नाही. व्हिडिओ सोडणार आहे मी आता आजपासून. हा माझा लास्टचा व्हिडिओ. आज वार रविवार. सर्वांना याच्या हार्दिक शुभेच्छा. काय आपला फादर डेच्या, पितृदिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बापच असतो. आपण लहान लहान संकटात आईग करत असतो, पण ज्यावेळेस कधी एखादा मोठा संकट येतो तर आपण एकदम बाप रे असं म्हणतो. याचा अर्थ असा की मोठ्या संकटात बाप आपल्या सोबतच असतो कायम, त्यामुळेच आपण असं म्हणतो. वाईट वाटायलंय मला पण, कारण अचानक असं बंद करतोय ना मी, सगळं सोडून देतोय. आता असं वाटू देऊ नका, काही जण म्हणतील याच्या आयडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला काय की, त्यामुळे तसं करायला. रोहन आर्यन कुठं आहेत की सगळ्यांनाच एकाच व्हिडिओत घेतला असता. अशी काय उभा राहते, ये ना मग इकडं खाली. काय होतंय, ये इकडं. अगं इकडे ये ना, इथं येऊन ऐक ना, बस ये. बर का व्हिडिओ बंद करतोय सांगतो तुला. ये आली काय, तिथूनच ऐकते म्हणे. तिथं उभा राहिली तिथून ऐकते म्हणते. त्यांना नाही माहित काय, पण माझं कुठं तर मला वाईट वाटतंय. रोहन आर्यन ये पण. आर्यन सगळ्यांनाच बोलवायलोय. त्रिशाच राहिली फक्त. मराठीत बोल, काय पण बोलायचं. काय झालंय लास्ट व्हिडिओ आहे ग हा. व्हिडिओ बनवायचं सोडायलोय. तुला पण वैताग आलता. ये की रोहन तू पण माग तीच खुर्ची घेऊन घे, म्हणजे तू दिसशील. त्याची हाईट कमी आहे. बस हाय करा, तोंडानं हाय करायचं असं. लास्टचा व्हिडिओ आहे आर्यन आपला. हा व्हिडिओ बंद करतोय आता, म्हणजे व्हिडिओ काढणार नाही. दम नाही, पण माझ्यामुळं, माझ्या चुकीमुळं, माझ्या गैरसमजामुळं एखाद्याचं मन दुखावलं गेलंय, त्यामुळं कसं की व्हिडिओ स्टॉप. दुखावलंय कोणाचं तरी, सांगायचं नाही सगळंच मला. काय तुला पण चांगलं वाटेल ना, तू पण म्हणायची सारखं सारखं की व्हिडिओ मला नका घेऊन हे ते. पुन्हा कशाला ते विषय जे आहे ते घरातच राहील की आता, म्हणजे जे काही मला बोलायचंय ते पण इथंच बोलून टाकेल मी. तुला सगळ्यांना समजणार पण नाही काय बोलतोय काय नाही ते. त्रिशा राहिली, पण त्रिशा आली असती तर ती पण व्हिडिओ कॅप्चर झाली असती. आयडीचा प्रॉब्लेम नाही बरं का. काही माझे दुश्मन लोक आहेत, त्यांना असं वाटत आहेत दुश्मन. तुम्हाला वाटतंय नाही सगळ्या चांगल्या कमेंट येतात म्हणून, पण वाईट पण करणारे असतात. ते फेक असतात, ते इथलेच असतात, आमच्या नात्यातले असतात. कोण भाऊभाऊकीतला असेल, कोण असं पाहुण्यातलं असेल, कोण गावातलं असेल. तसे आहेत काही कमेंट वाईट साईट करणारे पण आहेत. तर त्यांना आनंद होत असेल की हा व्हिडिओ करायचा आता बंद करतोय हे ते.
रोहन का सिरियस? खेकडे पिकडे पकडाय कुठं जायचं नाही हा रोहन. काल पोरगा मेला एक. ते काय करतात, मी कुठं नसलो, समजा मी बाहेर कुठं गेलो असेल तर यानं बाबाकडे जातो म्हणतात आणि तिकडच वडा वाहतोय. बाबा असं आपली ती म्हैस वगैरे घेऊन गेले ना तिकडं जातात पुन्हा, आणि तिकडं त्या ओढ्याकडे गेली की मला वाटते भीती. तिथं अधून मधून त्या पाण्यात अशा काही कुठं कुठं खड्डे मोठमोठाले आहेत, पडले केले तर रिस्कची गोष्ट असते. त्यामुळं त्यांना सांगतो. आई शपथ, अगं लाल मुंगी चावली ग. खोटं वाटायलंय तुला तसं? मराठीत पण हाय असंच कारण काहीतरी की माझ्या बोलण्यातून, मला झालेल्या गैरसमजातून एखाद्या चांगल्या व्यक्तीचं मन दुखावलंय माझ्याकडं. त्यामुळे म्हणजे मी विचार नाही केला आणि पटकन बोलून गेलो काहीतरी, मग त्यांचं मन दुखावलं गेलं. त्यामुळं तुझा पण मूड ऑफ झाला की काय? हा, तुला सांगू काय, खूप साऱ्या वाईट कमेंट पण सहन करायचो मी. आताच नाही, सुरुवातीला पण. आता काही एवढं कोण त्यांना माहीत झालंय की बाबा हा आपल्या कमेंटला काही असं महत्व देत नाही, त्यामुळे त्यांनी आपोआपच बंद केलं ते वाईट साईड बोलायचं. पण सुरुवातीला तेव्हा कुठं हार मानलो नाही मी. तेव्हा सगळं हसत खेळत सहन केलं मी, त्यांना इग्नोर केलं मी. पण आता खरं मी चुकीचाच आहे, मला समजतच नाही बोलायचं कळतंय का ग मला? पटपणे काय तर बोलून जातो, असा विचार नाही करत मी. त्यांनी माफ पण कर ना मला, मग त्यामुळं स्टॉप. लास्टच थोबाड बघून घ्या आमची. हा माझा, तिकडं रोहनचा, इकडं आर्यन, पूजा, त्रिशाच फक्त राहिली. खेळायला लागली तिकडं, येईना पण तिला हात देतोय. उद्यापासून शाळा सुरू होते यांची. आता उद्यापासून कंटिन्यू शाळेत. रोहन, तुला आता एक सर नसतो, 5-6 असतात, 7-8. प्रत्येक तासाला एक वेगळाच येतो. वेगळा येणार, तुला झोडपून जाणार, दुसरा येणार झोडपून जाणार. आणि सरांना सांगेल मी, तो अभ्यासात हाय बाबा कमजोर, फक्त तो कंटिन्यू येईल शाळेत, शिकवण्याचं काम ते करतील, शिकण्याचं काम हा करेल. काय नसतंय रे रोहन अवघड. लिहायचं वाचायचं ही जमतंय, बाकी सगळं मनानं. नंतर झोप लागायली का काय? मराठीत बोल नेमकं, जोरात बोलत जा की ग माझा. कस काय म्हणजे बोलता बोललो मी चुकीचं, नीट समजून घेतला नाही मी त्यांनी काय म्हणतात ते, आणि मी दुसरंच बोलून टाकलं. त्यांना ते हार्ट झालं, म्हणजे त्यांचं मन दुखावलं गेलं. त्यामुळे करू काय, बंद करून टाकू काय म्हणलं? हा, तुम्ही बनवत असाल तर बनवा, मग तुम्हाला मोबाईल माझा हा तुमच्या जवळच राहू द्या, बनवा करा काय करायचं ते करा. हा, बनवते काही तू? चला, घ्या काळजी सर्वांनी. काही चुकलं माकलं माफ करा. बाय.